पुरणार नाही. कुठे जायचं? तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर 06वरती. तर बघा, आता निघालो आहे आपण. 6:45 झालेत. आता इथून निघायचं आपल्याला जेजुरीसाठी. आणि त्यासाठी आता आपण इथून आता लॉक वगैरे, आपला दरवाजा वगैरे लॉक केला आहे रूम. आता ती चावी वगैरे जे पण आहे ते त्यांच्याकडे जायचं. आणि इथून जायचं आपण एस टी स्टँडवर, पंढरपूर एस टी स्टँड. 2 एस टी स्टँड आहेत. एक पंढरपूर सोलापूर एस टी स्टँड आहे आणि एक चंद्रभागा एस टी स्टँड आहे. तर तिथं आता जाऊया आपण आणि बघूया आता कोणती गाडी मिळते आपल्याला. गाडी होती म्हणजे 5:30ची गाडी होती, पण काल आपण भरपूर थकल्यामुळे म्हणजे जास्त थोडा त्रास झाला होता. काल झोप वगैरे झाली नव्हती पूर्ण आणि म्हणजे असं कंटाळा होता. दिवसभर फिरत होतो आपण, त्याच्यामुळे आपण लेट उठलो आपण 5-5:30लाच. पण सर्व अंघोळ वगैरे करता झालं, आपल्याला टाईम झालं 6:45 झालं. तर चला आता पटकन निघूया आणि कुठल्या एस टी स्टँडवरून आपल्याला जेजुरी गाडी आहे ती पहिले बघूया. चला, तर भेटूया नंतर. हे बघा, प्रियंका बघा रेडी आहे बॅग घेऊन. तर गजानन महाराजांचा जो मठ आहे एवढा क्लीन ठेवतात, एकदम साफसफाई ठेवतात ना, की म्हणजे 5 वाजल्यापासून तर बघा चालूच असते त्यांची. 5 ते 5:30 वाजले की त्यांची सफाई चालू असते. हे बघा, सर्वकडे तुम्हाला झाडू मारताना दिसते. तर ठीक आहे, चला आपण आता निघतोय. हा मठ, आता मठ सोडून आपण चाललो आहे जेजुरी. आणि आता तुम्हाला जेजुरीचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर चला बघा, भारी मठ वाटतो. तर मंडळी, एकदाची आपल्याला गाडी मिळाली आहे. जे आपण एस टी स्टँडला आलो आणि 10 ते 15 मिनटात गाडी लागली पुन्हा. आणि गर्दी तर भरपूर आहे, कारण पंढरपुरात पब्लिक पण भरपूर होता. आणि आता आम्ही जी गाडी पकडली ना, त्या गाडीमध्ये एक गंमत अशी झाली की पहिली जी पद्धत होती, गाडी आल्या बॅगा टाकायचे, छत्र्या टाकायचे, तसे इथल्या लोकांनी काम चालू केलं की कोण छत्री टाकतो, कोण बॅग टाकतो. शेवटी मला भेटली एक चेअर, मध्येच भेटली आम्हाला पण सीट. तर मस्त आरामात बसलो. आता आपण जाऊया आता जेजुरी आपल्याला जवळजवळ 4 तास इथून जेजुरी आहे. 4-4.5 तास, हां 3.5-4 तास जेजुरी आहे इथून. तर चला मस्त बसूया. आता इथं प्रियंका पण बसली आणि पब्लिक बघा, फुल गाडी आहे. इथे बघू शकता, फुल गाडी झाली आहे. आणि चला आता डायरेक्ट जेजुरी जाऊया. तर मंडळी, थोडा झोपलो होतो मस्त. प्रियंका पण बघा सारखी झोपा काढते. रात्री किती वाजता झोपलो आपण? 11:30-12ला झोपलो आणि 5ला उठलो. तू 5 वाजता उठलीस ना? हां, 5 वाजता उठलो. आणि काल पण जरा जास्त त्रास झाला होता, कंटाळा आला होता. म्हणजे दिवसभर अर्धा दिवस तर आपण रांगेत होतो, म्हणजे दर्शनाच्या रांगेत होतो. आणि मग दिवसभरचा कंटाळा, आपण निघता वेळेस पण निघलो होतो रात्री 11 वाजता मुंबईवरून. आणि सकाळी 8 वाजता पोचलो होतो दुसऱ्या दिवशी, 8-8:30 वाजता. तर मग तो एक त्रास झाला होता थोडा, म्हणजे झोप तर झाली नव्हती पूर्ण. तर आत्ता आपली गाडी आली मालसिरसमध्ये. म्हणजे आता कंडक्टर बोलले की आपल्याला जेजुरीमध्ये पोचायला 11:30-12 किंवा 12-12:30 वाजणार आहेत. तर चला आता मालसिरसमधून गाडी निघाली. तर जाऊया जेजुरीत आणि भेटूया दर्शनात. तुम्हाला पण दर्शन करून देऊया. एलकोट जय मल्हार.
चला तर फायनली आपण जेजुरीमध्ये पोचलो आहे, आलो आहे मंदिराजवळ. तर चला आता जाऊयात आपण वर आणि दर्शन घेऊया. फर्स्ट टाईम आम्ही आता जवळजवळ 2 वर्ष झाली लग्नाला, 2 वर्ष झालीच लग्नाला. तर आता आम्ही चाललो आहे, आलो आहे दर्शनासाठी देवाच्या, आपल्या मल्हार देवाच्या दर्शनासाठी आलो आहे. तर चला आता जाऊया आणि दर्शन घेऊया आणि तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत. चला. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. चला तर मुख्य द्वारजवळ आलो आहे आपण आणि आता वरती जाऊया. एलकोट एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट.
घंटा वाजव पुढे वाजव, पुढे आपण वाजवशी नाव काय लवकर सांग, नाव काय लवकर सांग, लवकर 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 हे नाव सांग लवकर लवकर. बघ नंतर दिसशील तू यूट्यूबवर दिसशील बघ. तुमचं यूट्यूब चॅनल आहे का? हां ए इकडे बघ बरं क्या नाव काय त्याचं? कौनेश. ए ए कौनिया इकडे बघ, ए इकडे बघ, इकडे बघ. ए इकडे बघ, पाय पड, पाय पड बाप्पाच्या, पाय पड. हा शाबास. तर मंडळी इथं गर्दी बघता तुम्ही, फुल गर्दी आहे आज. तर आम्ही 1 वाजता आतमध्ये गेलो होतो, बरोबर 3 वाजता बाहेर पडलो. 3 वाजता बाहेर पडलो म्हणजे जवळजवळ आपल्याला 2 ते 2.5 तासात दर्शन झालं आपल्याला. आणि आता आपण निघणार आहोत, कारण आपल्याला 4 वाजताची गाडी आहे मुंबई. तर त्यासाठी आपल्याला पटापट घाई करायला लागेल आणि खाली जाऊन पहिली गाडी बघायला लागेल, आपल्याला गाडी मिळते काय. ठीक आहे. बरं तुमचं नाव सांगा पहिलं, काय आहे तुमचं नाव? अच्छा हां अवनेश पेटे वेटे. अच्छा. आता कोकण म्हणजे तुम्ही नेमके कुठून आलात? अच्छा सिंधुदुर्ग. तुम्ही तुमचं नाव काय? साईनाथ बेटे. तुमचं? पल्लवी बेटे. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मग आता तुम्ही हे दर्शन करून कुठं जाणार आहात अजून की? मोरगावचा गणपती आहे. मोरगावचा गणपती आहे का? त्याच्यानंतर म्हणजे सुट्टी भरपूर काढलात फिरण्यासाठी खास. ठीक आहे ठीक आहे चालेल. मंडळी फायनली आपण घरी पोचलो आहे. तर जेजुरीनंतर म्हणजे आपण दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आलो खाली. 3 वाजेपर्यंत आपलं दर्शन झालं. खाली आलो, अर्धा तासात जेवून घेतलं, कारण 4ची गाडी होती आपली ठाणा डायरेक्ट. त्याच्यामुळे पटापट जेवून घेतलं, जे काय होतं ते, जे काय मिळालं तर जेवून घेतलं, कारण त्या टायमात काय भेटत नव्हतं. तरी आपलं थोडंफार काहीतरी जेवून घेतलं आम्ही आणि जस्ट निघालो. गाडी आली, गाडी फुल होती आणि स्टँडिंग ऑलरेडी त्याच्यामध्ये 15 ते 20 जण स्टँडिंग होते. त्याच्यामध्ये मी पण स्टँडिंग होतो. प्रियंकाला थोडीफार पुढे ॲडजस्ट करून बसली होती प्रियंका सीटवर. आणि मी तर जवळजवळ पुण्यापर्यंत स्वारगेटपर्यंत मी उभाच होतो, स्टँडिंगच होतो. आणि कसं बसं तरी पोचलो आहे घरी. आणि चला तर आशा करतो हे सर्व तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील. एक छोटीशी सिरीज होती आपली पंढरपूर जेजुरी दर्शन. तर हे सर्व तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले. आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन चांगले व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर गुड नाईट सर्वांना. टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी आपापली. आणि भेटूया आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.